आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ही तारा एवढी श्रेयसला बिलगून काय बसलीये? आराध्या, व्हॉट इज रॉंग विथ यू? काय झालं? व्हॉट इज रॉंग विथ यू? त्याला जमिनीवर का झोपवलं होतंस तू? अगं गार असते ना जमीन. उद्या सर्दी खोकला ताप झाला तर काय करायचं? बघतेस काय? उत्तर दे. मम्मा, काय झालं माहितीये का? मी इथे बाप्पाशी बोलायला आलो होतो तेव्हा आराध्य पण आली आणि मग आम्हाला बोलता बोलता इथेच झोप लागली मला. पण तुम्ही तिला बोलू नका ना काही. नाही बेटा, ओरडत नाही आहोत, काळजी वाटते ना. जमीन गार असते की नाही, मग तुला त्रास झाला तर म्हणून. आणि तुला त्रास झाला तर तिला पण त्रास होणार की नाही? बरं, हे बघ, डॉक्टरनी आपल्याला काय सांगितलंय, तू आराम करायला पाहिजे नीट. वाजलेत बघ किती, मध्यरात्र झालीये. औषध घेतलेस की नाही तू? मग नीट बेडरूम मध्ये झोपायला हवं बेटा. ओके, कम ऑन. आराध्य, तू पण चल ना. नाही, तिच्या आजीला तिच्याकडे काम आहे. काम आहे ते करून घे आणि मग ये. हो, तू चल बेटा, कम. बाय. सावकाश. मी जरा बघते. हा, काय चाललंय ग तुझं? हं? तो श्रेयस येडा आहे. बायको गेली म्हणून त्याला धक्का बसलाय. दिवसेंदिवस बघते तर तू त्याच्यात गुंततच चाललीये. तारे, खरं खरं सांग, तुझ्यात आणि त्याच्यात तसे काही संबंध नाही ना की ज्यानं माझी मान खाली जाईल? दिव्यावर हात ठेवून सांग, तुमच्यात तसं काहीही नाही म्हणून. नाही आजी, आमच्यात असं काही बी घडलेलं नाही. आज इथं देवासमोर दिव्यावर हात ठेवून तुला समद खरं खरं सांगतोय आपण. त्या पोराच्या डोक्यावर जरी परिणाम झालेला असला ना तरी मनानं लई चांगला आहे तो.
त्याला त्याच्याकडे असलेल्या पैशाचा जरा बी गर्व नाही. त्याच्या आराध्यावर त्याचं केवढं प्रेम आहे. आज पण तिच्या आठवणीत त्याचा जीव तळमळत असतो. आपण जर आज इथं नसतो तर तिच्या आठवणीत पार जुरून गेला असता तो. तूच सांग, अशा गोड माणसावर कोणाला प्रेम होणार नाही? कोणाला त्याच्या बरोबर राहावंसं वाटणार नाही? सुरुवातीला आपण आपल्या मनाला समजवण्याचा लई प्रयत्न केला. हे प्रेम आपल्यासाठी नाही हे समजवण्याचा लई प्रयत्न केला आपण. पण श्रेयसच्या प्रेमाला जिंकून घेतलं आपल्याला. त्याचा सहवास कधी आवडायला लागला कळलंच नाही. पण हळूहळू कधी त्याच्या प्रेमात पडत गेलो कळलंच नाही. श्रेयसच्या प्रेमापुढे आपण विरघळलो. ही तारा आता श्रेयसवर प्रेम करायला लागली. तारे येडबीड लागलं की काय? अगं ते श्रीमंताचं पोर आणि आपण बास आजे. श्रीमंत गरीब हेच लावलंस तू सुरुवातीपासनं. प्रेमात असलं काही नसतं. आपण श्रेयसपासून दूर नाही राहू शकत आता. आपल्याला त्याच्यापासून दूर करू नको तू आता. माहिती आहे तो आपल्यावर त्याची आराध्य समजून प्रेम करतोय. आपण तारा आहे याचं भान आहे आपल्याला. पण त्याच्यासाठी आता आपणच त्याची आराध्य आहात. त्याला जेव्हा कळेल की आपण तारा आहे तेव्हा तो आपल्याला त्याचं मानल की नाही आपल्याला माहिती नाही. पण आपल्यासाठी आता श्रेयस सगळं काही आहे. श्रेयसच्या प्रेमापुढे आपलं मन विरघळलंय. आणि आता आपण त्याच्यावर प्रेम करायला लागलो. बाप्पा, आज आपल्याला तू इथवर श्रेयस पर्यंत आणलंस. म्हणजे तुझ्या मनात नक्की काहीतरी चांगलंय. आता तुझ्या पुढे हात जोडून फक्त एकच प्रार्थना, श्रेयस पासून कधी दूर करू नको.
श्रेयसच्या प्रेमापुढे आपलं मन विरघळलंय आणि आता आपण त्याच्यावर प्रेम करायला लागलोच. माझी तारा श्रेयसच्या प्रेमात पडली. आता काय होईल? नाही नाही, आमच्या श्रेयसला आमच्यापासून दूर नका करू. आजी, हे जे इथे निर्माल्य ठेवलेलं आहे तेही आपल्याला विसर्जन करायचंय. हो हो. आणि बाप्पा बरोबर विसर्जनावेळीची शिदोरी द्यावी लागते, ती तयार केली आहे ना? हो गुरुजी, तयार आहे. बर. यशोधरा मॅडम, आपली सगळी तयारी झालेली आहे. आजी, मी आलोच. हा, हो हो. यशोधरा मॅडम. जी, काय झालं? मगाचपासून मी तुम्हाला हाक मारतोय पण तुमचं लक्ष नाहीये. सो सॉरी. जरा विचारात होतो आम्ही, त्यामुळे माफ करा. काही झालंय का? नाही, तुम्ही थोड्या टेन्शन मध्ये दिसताय. निसंकोचपणे सांगा. गुरुजी, आता तुमच्यापासून काय लपवणार? रात्री स्वप्न पडलं होतं. अंधुक अंधुकसं आठवतंय. स्वप्नात 2 बायका होत्या. एक बाई दुसऱ्या बाईकडून बाळ खेचत होती. मग एक बाई त्या दुसऱ्या बाईला शाप देत होती. खूप अस्वस्थ झाले स्वप्न पडल्यानंतर. आय मीन, मला पहाटे स्वप्न पडलं होतं म्हणून जास्त घाबरायला झालं. आणि आम्हाला कळत नाही गुरुजी, असं स्वप्न का पडावं? घरात देव आहेत, वातावरण वेगळं, मग असं स्वप्न का पडलं? हा काही संकेत आहे का? सांगाल का याचा अर्थ काय समजायचा? देव घरात असताना असं स्वप्न पडणं नक्कीच देवाला तुम्हाला काहीतरी संकेत द्यायचा असेल. मला असं जाणवतंय की तुमचा भूतकाळ तुम्हाला नक्कीच काहीतरी सांगू इच्छितो. कारण ग्रहस्थितीच आत्ता अशी आहे की भूतकाळात दडलेली अनेक रहस्य अनपेक्षितपणे समोर येणार. तारा, शिदोरी झाले ना, ती घेऊनच ये. हा. आणि ही स्वप्न म्हणजे भूतकाळ आणि भविष्यकाळ यांना जोडणारा एक दुवा. आपला भूतकाळ नेहमी आपल्याला काहीतरी सुचवत असतो, सांगत असतो, आणि त्यातूनच आपल्या भविष्याला कलाटणी मिळतेच. हा, आता त्यात आपला फायदा आहे की नाही हे मी नाही सांगू शकत. हो, पण एवढं मात्र नक्की, तुम्हाला जे स्वप्न पडले हे सगळे नियतीचे खेळ असतात. म्हणजे काय असेल मॅडमच्या स्वप्नाचा अर्थ? आणि ग्रह असं सांगतायत की या घरात लवकरात लवकर एक मोठं सत्य सगळ्यांसमोर येणार.
ना चला बाहेर जा. चला चला बाहेर निघा तुम्ही. चला चला बाहेर जा. आम्हाला ताराला भेटायचं, आम्हाला जाऊ द्या. नाही नाही तारा चला चला मागे जाऊ द्या आम्हाला. भेटायचंय. आम्हाला आतमध्ये जाऊ द्या. आम्हाला ताई तू सांगितल्याप्रमाणे पकायकडून मी अपडेट घेतोय. दुसराही व्यक्ती मी शोधतोय जो आपलं काम करेल. बी केअरफुल. हो आणि ताई महत्वाचं सांगायचं राहिलं ते मखिजांच्या ऑफिसमधून अजून एक मेल आला. त्याला मी रिप्लाय केलाय, तू एकदा बघून घे ना. संजय मामा, माझ्या फोनच्या सिम कार्डचं काम झालं का? मला फोन हवा होता. फोनचं अरे नाही इतका बिझी होता ना तो, आम्ही त्याला फोन दिलाच नाही सिम चेंज करायला, नाही का रे? हा हा मला वेळच नाही मिळाला, मी नाही गेलो. काही झालं तरी हिचा फोन आम्ही हिला परत नाही देणार. पाड्यातल्या लोकांशी हिचा कॉन्टॅक्ट होता कामा नये. नाही नाही, माझ्याकडे द्या फोन, मी करून आणते. कारण आत्ता माझ्याकडे फोन नसल्यामुळे कोणाशी कॉन्टॅक्ट करता येत नाही आणि दुसरं काही साधन पण नाहीये. फोन नसल्यावर जरा अडचण होतेच ना. तुम्हाला वेळ नाहीये, मी घेऊन जाईन फोन नीट करायला. आत्ता जर फोन दिला नाही तर हिच्या मनात संशय येऊ शकतो. राईट राईट राईट. एक काम करूया, तिला दे फोन, ती करेल चेंज सेम, नाही का? तिला गरज आहेच फोनची. आमच्या रूममध्ये बघ, तिला आणून दे. ठीक आहे ताई, मी आणून देतो. ए तारा, आजी बोलवते, आलेच. ताई ते फोनचं काय प्रकरण आहे, मला काही कळलं नाही. तिचा फोन आम्हीच तिच्याकडून घेतलाय. ते पाड्यातले लोक तिला कनेक्ट करायचा प्रयत्न करत होते. आता तिला परत दिला नाही फोन तर उगीच ती आपल्यावर संशय घेईल. तिला हे कळायला नको संजय की प्रकाशच्या मदतीने आपणच तो पाडा विकत घेण्याचा प्रयत्न करतोय. आता संशय येईल म्हणून आपण परत करतोय तिला फोन, पण सी टू इट की पाड्यातले लोक तिच्याशी कम्युनिकेट करण्याआधी तो फोन डिस्ट्रॉय होईल. डू यू अंडरस्टँड? हो ताई, हो हो हो. आता तो फोन फ्लाईट मोडवर ठेवला आम्ही, कारण रात्री तिच्याकडनं फोन घेतल्यानंतर सुद्धा त्या पाड्यातनं 10-12 मिस्ड कॉल होते. आत्ता सुद्धा ती लोक प्रयत्न करणारच आहेत. तिला जर हे कळलं ना की तो पाडा आपणच विकत घेणार आहोत तर सगळंच फिसकटेल. स्पेशली आय एम वरीड अबाउट श्रेयस. आमच्या श्रेयसचं आयुष्य कठीण करू शकते ती जर श्रेयसला सोडून गेली तर श्रेयस सहन नाही करू शकणार. जोपर्यंत श्रेयस पूर्ण बरा होत नाही ना संजय, तोपर्यंत आपल्याला ताराला सांभाळून घ्यावं लागणार आहे, तिला खुश ठेवावं लागणार आहे. एकदा का आमचा श्रेयस बरा झाला ना मग संजय आय डोंट केअर त्या ताराचं काय होतंय आणि काय नाही, पण तोपर्यंत पाड्याची गोष्ट तिच्या कानापर्यंत जाता कामा नये. हो ताई. मॅडम, आरतीची सगळी तयारी झालेली आहे. या चला बोलवा सर. हो मी सगळ्यांना बोलवतो. हा ताई मी बोलवतो. येस येस येस. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आता बाप्पांची पूजा पूर्ण होऊन ते त्यांच्या पुढच्या प्रवासाला म्हणजेच त्यांच्या घरी जायला निघालेले आहेत. तर अक्षयराव, तुम्ही बाप्पांची मूर्ती थोडीशी पुढे तुमच्याकडे सरकवा आणि पूर्ण घराचं त्यांना दर्शन करून आणा. अरे थांब. श्रेयस, काय रे बेटा, काय झालं? काय झालं? अरे अक्षय,
तू नको ना जाऊ देऊ बाप्पाला घरी. तो माझा फ्रेंड आहे ना. मग मी त्याच्याशी सगळं मनातलं बोलतो. मग तो निघून गेला तर मी कोणाशी बोलणार. हो की नाही रे बाप्पा. तू आपल्या घरी होतास तर किती आनंद होता. मी आणि आराध्याने किती गप्पा मारल्या तुझ्याशी. हो ना. मग मला रोज गप्पा मारायच्या आहेत तुझ्याशी. तू आता जाऊ नको ना कुठे. नको ना जाऊ. मम्मा मम्मा दुसऱ्यांच्या घरी तर बाप्पा किती दिवस असतो ना. मग आपल्या घरी एवढे थोडेच दिवस काय. तुम्ही त्याच्या आईला फोन करून सांगा ना की आता तो इतक्यात येणार नाही घरी परत. थोडे दिवस इथेच राहणार आहे म्हणून. सांगाल ना मग त्याच्या आईला फोन करून. सांगतो आम्ही. आराध्या श्रेयस तू चल बरं आपल्या रूम मध्ये. म्हणजे बाप्पा त्याच्या आईला भेटून परत कधी येणार आहे ना मी सांगते. तू नाही मी नाही येणार.